आपण आता जाऊयात कल्याणमध्ये, कारण कल्याण डोंबिवली परिसरात रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, कारण आता वातावरणात गारवा निर्माण झालाय। कल्याण डोंबिवलीतली ही दृश्य आहेत। रिमझिम पावसानं हजेरी लावल्यानं आता कल्याण डोंबिवलीकर दिलासा व्यक्त करत आहेत। वाहतुकीवर देखील कोणताही परिणाम झाला नसल्याचं सांगितलं जातंय। रिमझिम पावसामुळे आता उकाड्यापासून हैराण झालेले नागरिक दिलासा व्यक्त करतायत। जाऊयात दादरमध्ये, कारण पूर्व भागात झाड कोसळलेलं आहे। झाड कोसळल्यानं एका कारचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या वाहनांकडून अधिकाऱ्यांकडून झाड बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय। गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे। झाड कोसळल्यानं काल रात्रभर मुसळधार पाऊस झालाय। पहाटे देखील पाऊस होता आणि त्याच पावसामध्ये दादरच्या पूर्व भागात एक झाड कोसळलं। त्या ठिकाणी खाली पार्क केलेली गाडी आणि त्याच गाडीचं नुकसान झालेलं आहे। तर गाडीवरतीच थेट मोठे हा रस्ता आहे जो दादर रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती एक भलं मोठं झाड हे पडल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळे ह्या पूर्ण कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पूर्ण कार ही चेंदामेंदा झाली आणि एका बाजूची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। संपूर्ण रस्ता हा बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकदम भलं मोठं झाड आहे। रात्रपासून मुंबईमध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे हे झाड पावसामुळे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्ण गाडीचं या ठिकाणी नुकसान झालंय आणि अग्निशमन दल असेल किंवा आपत्कालीन व्यवस्थापन हे रस्त्यावरचं झाड काढण्याचं काम आता त्यांच्याकडे जोरदार सुरू आहेत। आणि रात्रीपासून मुंबईत पाऊस पडतो, त्यामुळे अनेक ठिकाणी अशी दुर्घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही पहिली दुर्घटना आपल्या प्रेक्षकांना दाखवतो की हे झाड पडलं त्यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।